तुम्हाला माहिती आहे सेलच्या आतमध्ये पण एक बॉस असतो जो पूर्ण सेलला कंट्रोल करतो. त्या बॉसचं नाव आहे न्यूक्लियस. न्यूक्लियस सेलचा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. हे जास्त प्लांट आणि ॲनिमल सेल्समध्ये दिसून येतं. यामुळेच न्यूक्लियसला कंट्रोल सेंटर ऑफ द सेल असं पण म्हणतात. आता समजून घेऊन न्यूक्लियसचं स्ट्रक्चर. न्यूक्लियसचे मेन 3 पार्ट्स असतात. न्यूक्लियस मेम्ब्रेन जी न्यूक्लियसला सेलपासून वेगळं ठेवते. न्यूक्लिओप्लाझम यामध्ये असलेलं जेलीसारखं लिक्विड आणि न्यूक्लिओलस जे की रायबोझोम्स बनवायला हेल्प करते. न्यूक्लियस सगळ्या ॲक्टिव्हिटीजला कंट्रोल करते. जसं की सेल कधी ग्रो करणार, कधी डिवाईड करणार आणि कोणतं काम करणार, सगळं न्यूक्लियस डिसाईड करते. न्यूक्लियसच्या मध्ये असतात क्रोमोझोम्स. यावरती असतात जीन्स जे की पॅरेंट्सपासून मिळणारी हेरिडिटरी इन्फॉर्मेशन कॅरी करते. जसं की आपली हाईट, आय कलर, हेअर टाईप वगैरे. आता एक प्रश्न तुम्हाला, सेलचं कंट्रोल सेंटर कोणतं असते? कमेंटमध्ये आन्सर नक्की लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.